लोणार तालुक्यातल्या चिखला गावामध्ये 2 दिवसा अगोदर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवण्यावरून जो वाद झाला होता तो वाद आता मोठ्या प्रमाणात पेटल्याचं आपल्याला दिसतंय। आज वंजारी समाजाच्या वतीने बीबी गावामध्ये सत्यकथन मेळावा आयोजित केलेला आहे। आपण बघू शकतो सध्या मी ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे वंजारी समाजाचा त्या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी 11 वाजता वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्यकथन मेळावा होणार आहे। ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशीच्या घटनेच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये पडसाद उमटत आहेत, मोठा वाद निर्माण झाला होता। मात्र त्या घटनेतील जवळपास 38 लोकांना या ठिकाणी आरोपी करण्यात आलेले आहे। मात्र हे जे आरोपी करण्यात आलेले आहेत या आरोपीवरती नाहक गुन्हे दाखल केल्याचा आरोप वंजारी समाजाच्या काही नेत्यांनी केला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा केला आहे। 21 आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे। मात्र नाहकचा त्रास होतोय अशा पद्धतीचा आरोप करत काल या वंजारी समाजातील नागरिकांनी आणि महिलांनी निवेदन सुद्धा दिले पोलिसांना आणि आमच्या लोकांना नाहकचा त्रास दिला जात असल्याचा आरोप करत त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नये, त्यांच्यावरती कारवाई करू नये अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आली आणि त्याच्या घटना जी झाली घटनेतील सत्यकथन जे आहे ते सत्यकथन आज या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे। पोलीस विनाकारण त्रास देत आहेत आणि जातीय तेढ निर्माण करत असल्याचं काही नेते सुद्धा करत असल्याचा आरोप सुद्धा वंजारी समाजातील काही नेत्यांनी या ठिकाणी केला आहे। 2 गटात जो वाद निर्माण झाला होता आता तो 2 समाजावरती येऊन टेकलेला आहे। अवघ्या चिखला गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बीबी गावाजवळ हा जो सत्यकथन मेळावा आहे तो आज या ठिकाणी होणार आहे। राज्यभरातून जे वंजारी समाज आहेत, ओबीसी समाज आहेत त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर हा वाद जो आहे तो आता मोठ्या प्रमाणामध्ये पेटत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि आज सत्यकथन मेळाव्यातून वंजारी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल काय नेमकं भूमिका मांडते याकडे आता लक्ष लागून आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखला, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।